पंढरपूर शहरात एकीकडे आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असताना दुसरीकडे शहरातील विकास कामांच्या मुद्द्यावर भालके आणि परिचारक गटांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय। काही दिवसांपूर्वी नगराध्यक्षांनी धूळमुक्त पंढरपूर अभियानाअंतर्गत प्रशासनाच्या काळात बंद पडलेली धूळमुक्ती मशीन सुरू करून विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली होती। ही मशीन फक्त रस्त्यावरील रवे तर विरोधकांच्या मनावरील धूळही साफ करेल असा टोला त्यांनी लगावला होता। मात्र आता याच मशीनवरून नव्या वादाला तोंड फुटलंय। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्टेशन रोड या प्रमुख मार्गावर मशीन फिरवून धूळमुक्तीचा केवळ स्टंट केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे। माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी यावर जोरदार आक्षेप घेत मशीन फक्त स्टेशन रोडवरच फिरते, कोळे गल्ली, आंबेडकर नगर, भाई चौक, कॉलेज चौक तसेच शहरातील अनेक प्रभागांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप केला। यावेळी त्यांनी भालके गटाला थेट इशाराही दिला। गेल्या 40 वर्षात आम्ही केलेल्या विकासामुळे जनतेनं आम्हाला वारंवार निवडून दिलंय। जनतेनं आम्हाला स्वीकारले, तुम्हाला मात्र घरी बसवले। आमच्या परिवाराबाबत अरेरावीची भाषा वापरू नका। स्वतःच नगरसेवक व विठ्ठल परिवार सांभाळा, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल असं शिरसाट यांनी ठणकावून सांगितलंय। धूळमुक्ती मशीनवरून सुरू झालेला हा वाद आता पुन्हा एकदा पंढरपूरच्या राजकारणात भालके विरुद्ध परिचारक संघर्षाला नवे वळण देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मागील अनेक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सावरकर चौक येथे धुळाची मशीन एकाच रस्त्यावरून वारंवार फिरवली जाते। तुम्ही देखील अनेक वेळा याविषयी पाठपुरावा केला होता, काय सांगू शकाल? प्रशासन काळापासून बंद असलेली नगरपालिकेची स्वीपर मशीन, धुळीची मशीन ही प्रशासन काळापासून बंद असल्यामुळे आम्ही पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे ही मशीन चालू करावी अशी सातत्याने मागणी केली होती। ती मागणी पण आमची मुख्य अधिकाऱ्यांनी पूर्ण केली, परंतु राजकीय लोकप्रतिनिधींनी ह्या मशीनचं राजकारण करून ही मशीन 10 ते 15 हजाराच्या ब्रश साठी बंद होती, पण आम्ही लाखो रुपये खर्च करून ही मशीन चालू केली असा गाजावाजा त्यांनी केला। परंतु ही मशीन महत्त्वाच्या स्टेशन रोड परिसरामध्ये 1-2 वेळा फिरवली, परंतु ही मशीन परत कुठेसुद्धा फिरवली नाही। कोळे गल्ली असेल, जुनीपेठ भाग असेल, आंबेडकर नगर असेल, भाई चौक असेल, कॉलेज चौक असेल, इंदिरा गांधी चौक असेल, भोसले चौक असेल, ह्या परिसरामध्ये धुळीचं साम्राज्य तयार झालेलं आहे, पण ह्या भागात कधी मशीन फिरताना दिसली नाही। आणि कालच आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की ही मोठे मोठे खड्डे या परिसरात पंढरपूर शहरामध्ये पडल्यामुळे ह्या मशीनचा रबर तुटला होता, त्याच्यामुळे हे मशीन बंद आहे अशी आम्हाला विश्वसनीय खात्रीलायक माहिती मिळालेली आहे। वारंवार तुमच्यावर आरोप केला जाते की शिरसाटने स्टंटबाजी करू नये। स्वतः नगराध्यक्षाताई तुमच्या बालेकिल्ल्यात म्हणजे तुमच्या वार्डामध्ये येऊन गेल्या, काय सांगू शकाल? आमचं फक्त एकच स्टंटबाजी काय कुणी करायचा विषय नाही। जिथं विकास चालू आहे तिथं विकास चांगल्या पद्धतीने पंढरपूर शहरातील लोकांना विकास होऊ द्या, कुठलाही अडथळा राजकारण त्याच्यामध्ये आणू नये आमची अशी मागणी आहे। मागील वेळी देखील धुळाची मशीन चालू केल्यावर त्यांनी म्हणलं होतं की विरोधकांच्या मनातील धूळ साफ होईल, काय वाटतं याबद्दल? आमचे मन स्वच्छच आहे, आमचं मन स्वच्छच आहे, पण तुमच्या परिवारामध्ये जे फूट पडत आहे ते आधी साफ करा आणि मग आमच्यावर तुम्ही टीका करा। जुनीपेठ परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या घरामध्ये ड्रेनेजचं पाणी जायची तक्रार वारंवार नागरिकांनी आमच्याकडे केलेली असताना त्याची आम्ही त्या अनुषंगाने त्या भागातलं तात्काळ काम मार्गी हाती घेतलं, परंतु नगराध्यक्षांच्या बगलबच्च्यांनी तिथं काम अडवलं आणि तिथं स्टंटबाजी त्यांनी चालू केली की हे करा ते करा। एवढे दिवस कुठं होता तुम्ही आणि आत्ताच तुमचे का बरं डोळे उघडले? अशी स्टंटबाजीला आता लोक फसणार नाही, त्यांची जागा तिथल्या तिथं लोक दाखवून देतील। 40 वर्षात परिचारक असतील किंवा शिरसाट असतील यांनी विकास कामाबद्दल काहीच बोलले नाही किंवा उठाव केला नाही असं देखील मत आहे विरोधकांचं। 40 वर्षामध्ये आम्ही जर विकास कामं केली नसती तर आम्हाला नागरिकांनी निवडूनच दिलं नसतं, घरी बसवलं असतं। त्यांनी तुम्हाला 2-2, 3-3 वेळा पराभव स्वीकारावा लागलाय। कशामुळे स्वीकारावा लागला आणि कोण निवडणुका झाल्यानंतर नॉट रिचेबल होतं त्यांनी पडताळून बघावं। एका महिलेचा अपमान केलं देखील सोशल मीडियावर अशा पोस्ट कार्यकर्त्यांना होत आहे। महिलांचा वगैरे अपमान कुणी केला नाही, उलट महिलाकडूनच नागरिकांना आरेरावी भाषा केली जाते, वडीलधारे लोकांचा आदर ठेवला जात नाही। जर ह्याच्या पुढं अशी जर आरेरावी भाषा कुणी केली तर आम्ही जसंच तसं त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार।